मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। प्रदोष व्रत कथा। जो मुखाने सदाशिव सदाशिव असे म्हणत असतो, नेहमी शंकराची पूजा करीत असतो, अनेक जीवांचा उद्धार करतो, शास्त्रात पंडित असलेले अनेक प्रकारची प्रायचिते सांगतात, परंतु जो सतत शिवनाम घेत असतो त्याला इतर कशाचीच जरुरी पडत नाही। या नामाचा महिमा अगाध आहे। जो प्रदोष व्रताचे आचरण करतो त्याची सर्व सिद्धी प्राप्त होतात, हे त्रिवार सत्य होय। संतोष, पुष्टी, धैर्य, दीर्घ आयुष्य, संतती, संपत्ती, दिव्य ज्ञान हे ज्यांना इष्ट असेल त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे। या व्रताची प्रचिती याच जन्मात येते। 6 महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा हरण होते। 1 वर्ष व्रत केले तर ज्ञान प्राप्त होते, 12 वर्ष व्रत केले तर भाग्योदय होते। व्यासांचे वचन आहे, हे असत्य मानेल तो कल्पांतही मुक्त होणार नाही। त्यांचा गुरु सुद्धा खोटा आहे, भक्ती सुद्धा दांभिक आहे, तसेच त्यांचे ज्ञान सुद्धा खोटे आहे। ज्याचे मन शंकराच्या ध्यानात नित्य असते त्यापेक्षा पवित्र दुसरा कोणीही नाही। प्रदोष व्रत केले असता मृत्यूही टळतो, गंडांतर जाते। सूत शौनिकादिकास म्हणाले, प्रदोष व्रताचा महिमा सांगायचा तर एक जुनी कथा तुम्हाला सांगायला हवी। विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा होता। तो पराक्रमी, सद्गुणी, धर्मशील होता। तो शूर व पराक्रमी होता, त्यामुळे त्याने पुष्कळ वर्ष राज्य केले, पण त्याचे वैभव इतर राज्यांना पावत नव्हते। ते सर्व राजे एकत्र येऊन विदर्भ राज्यावर चाल करून आले। 7 दिवस घनघोर युद्ध चालले होते। तो एकटा पडल्यामुळे शत्रू समोर त्याचे काही चालले नाही। शेवटी रणांगणात तो मारला गेला। शत्रूंनी नगरात घुसून धुडगूस घातला। इकडे त्याची पत्नी गरोदर होती, तिला आपला पती मारला गेला आहे हे कळाले। बिचारीचे धैर्य खचले, ती नगर सोडून पळू लागली। पळता पळता एका अरण्यात घुसली। अरण्यात काटेरी रोप तिच्या पायात घुसत होते, तरी शत्रूच्या भीतीने पळत होती। ती सुंदर सुकुमार होती, तिचे दात हिऱ्यासारखे होते। तिने उंची, वस्त्रे आणि अलंकार घातली होती। ती रानात दीनवाणीपणे चालत होती। ती खूप दमली होती। एका झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसली, तेवढ्यात तिला प्रस्तुतीची संवेदना होऊ लागली। मदतीला तर कोणीच नव्हते। एका सुंदर बालकाने तिच्या पोटी जन्म घेतला। बालकाकडे पाहून तिला अत्यानंद झाला। बाळाला तेथेच ठेवून ती स्नान करण्यासाठी तलावाकडे गेली। तलावात पाय टाकून ओझडीत पाणी घातले, तेवढ्यात एका सुसरीने तिच्यावर हल्ला केला। तिचा पाय धरून तलावात ओढून नेले आणि तिला खाऊन टाकले। बघा तरी बाळाचे नशीब, जन्मताच आपल्या आईला मुकला। एकटाच रडत होता, भुकेने व्याकुळ झाला होता, जीवाच्या आकांताने रडू लागला। त्याच्या रडण्याने वृक्ष, वेली, वायू, वनदेवता आणि देव सगळ्यांचे हृदय दवले, पण कोणीच काही करू शकत नव्हते। त्याच अरण्यातून उमा नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री जात होती। तिच्याकडे तिचे 1 वर्षाचे मूल होते। तिने त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला व त्या दिशेने ती धावतच गेली। येऊन बघते तर काय, नुकतेच जन्मलेले बाळ तिला दिसले। त्याची अजून नाळही कापली नव्हती। ती इकडे तिकडे पाहू लागली, कोणी दिसेना। तिचे मन द्रवले। त्या बाळाला पाहून तिला त्याची दया आली। तिने त्याला जवळ घेतले व दूध पाजू लागली। ती विचार करू लागली, सुंदर बाळ कोणाचे असेल बरं? कोण त्याला अरण्यात सोडून गेले? अरे रे रे, याचा सांभाळ कोण करेल? हा कोणत्या जातीचा आहे? आता इथे कुणीतरी श्रापद येईल आणि याला खाऊन टाकेल, असे नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले। असा विचार ती करत होती, इतक्या शंकर एका यतीचे रूप घेऊन तेथे आला व तिला म्हणाला, या मुलाला तू घरी ने, हा राजपुत्र आहे, क्षत्रिय आहे। आपण ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस। तुझ्या मुलाबरोबर तू याचाही सांभाळ कर, हा तुला एक बहुमूल्य ठेबाच सापडलाय। असे सांगून शंकर अंतर्धान पावला। विधवा ब्राह्मण स्त्री दोन्ही मुलांना घेऊन पुढे अरण्यातून दुसऱ्या देशात गेली। ती भिक्षा मागत अनेक गावातून हिंडत असे। तिने तिच्या मुलाचे श्रुतिवत असे राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले। कोणी विचारले तर ही दोन्ही माझीच मुलं आहेत म्हणून सांगू लागले व लोकांना खरे पटत होते। असेच एकटा हिंडता ती एक चक्र नगरात आली। घरोघर भिक्षा मागत असताना तिला एक शिव मंदिर दिसले। तेथे खूप गर्दी होती। शाडिल्य ऋषी शंकराची पूजा करीत होते। उमा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मंदिरात गेली। डोळे भरून पूजा पाहत होती। तिला व मुलांना पाहून शाडिल्य ऋषी म्हणाले, कर्मगती किती गहन असते। हा राजपुत्र, पण याचे दुर्दैव असे की आज तो दैन्यावस्था भोगीत आहे।
उमेने हे ऐकले. तिने पुढे होऊन ऋषींचे पाय धरले. ऋषीवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, समर्थ आहात, भूत भविष्य जाणता. या लहान मुलाचा इतिहास काय आहे? याचा पिता कोण, माता कोण, ती जिवंत आहे की? तिने विचारले. यावर शांडिल्य ऋषी म्हणाले, या मुलाचा पिता सत्यरथ राजा आहे. पूर्वजन्मी प्रदोष समयी तो शिवपूजा करीत असे. एकदा शत्रूंनी चारी बाजूंनी त्यांच्या नगराला वेढा दिला व युद्ध केले. पूजा अर्धवट सोडून तो रणांगणात धावला. त्याचा रक्षण करता शंकरच, पण त्याला अभेरून तो रणात गेला. तोच प्रधानाने शत्रूंचा पराभव करून त्यांना पकडून आणले. राजाने त्या शत्रूंचा शिरछेद करण्याची आज्ञा दिली. अर्धवट राहिलेल्या पूजेचा त्याला विसर पडला आणि तो तसाच भोजनास बसला. त्यामुळे तो अल्पायुष्यात शत्रूकडून मारला गेला. शिवपूजा अर्धवट सोडल्यामुळे त्याचा हा परिणाम म्हणून कधीही शिवपूजा अर्धवट सोडू नये. या मुलाच्या मातेने आपल्या सवतीचा जीव घेतला होता. त्याचा परिणाम सवतीने ससुरीच्या रूपाने येऊन तिचा बळी घेतला. हा राजपुत्र धर्मगुप्त याने गेल्या जन्मी काहीही शिवव्रत केले नसल्यामुळे या जन्मात तो पोरका असह्य असाच एकटा अरण्यात पडला होता. म्हणून प्रदोषाकाळी एकाग्र चित्ताने भगवान शंकराची पूजा करावी. त्यावेळी अनेक देवता शंकरासह येत असतात. भवानीला प्रतिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्या पुढे नृत्य करीत असतात. सरस्वती देवी वीणा वाजवत असते, इंद्र वेणू वाजवत असतात, ब्रह्मदेव ताल धरत असतो, लक्ष्मी गायन करत असते, विष्णू मृदुंग वाजत असतात व नृत्य गतीला साथ देत असतात. कुबेर, यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर समोर हात जोडून उभे राहतात. प्रदोष काळाचा महिमा असा वेदशास्त्रांसही न कळणार आहे. शांडिल्य ऋषींनी एवढं सांगितल्यावर तिने आपल्या मुलाबद्दल म्हणजे शुचिव्रताबद्दल विषयी विचारले. याला या जन्मी दारिद्र्य का आहे माझा मुलगा? तेव्हा ऋषी म्हणाले, गेल्या जन्मी शुचिव्रताने लोकांकडून अन्न, धन अशी दूषित दाने घेतली होती, म्हणून स्वतः त्याने काहीच दान केले नाही. शिवपूजन करायचे मात्र विसरून गेला. दूषित दानाने हस्तदोष व परस्त्रीचा अभिलाषाने नेत्रदोष त्याच्या वाटेला आले आहे. उमेने ऋषीच्या चरणावर आपल्या दोन्ही मुलांना ठेवले व कृपेची याचना केली. तेव्हा ऋषींनी ओम नमः शिवाय या मंत्राचा मुलांना उपदेश केला. मुलांना दिला. ओम नमः शिवाय हा मंत्र मुलांना 108 वेळा बोलायला सांगितला. जो कोणी ओम नमः शिवाय हा मंत्र, मुलं घरात जर चिडचिड करत असतील, या घरात वातावरण दूषित असेल, नेगेटिव्ह ऊर्जा असेल, घरात कटकट काही असेल, तर प्रदोष कालामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. साक्षात शिव सोबत भवानी मातेचा आणि 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद राहतो. ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे. या मंत्राने आपले सर्व काही चांगले होऊ शकते. आणि प्रदोषाच्या दिवशी जर ओम नमः शिवाय या मंत्राचा जर 108 वेळा जप केला तर आपली मोठी मोठी संकट दूर होतात. रस्त्यात जर काही कामं आपले अडकलेली आहेत, अडथळे दूर होतात. आपले पितृदोष आहे घरात, तर तो पितृदोष सुद्धा दूर होतो. ओम नमः शिवाय हा मंत्र भगवान शिवाला सर्वात आवडता मंत्र आहे आणि सर्व इच्छा कामना पूर्ण करणारा आहे. म्हणून हा ओम नमः शिवाय हा मंत्र मुलांना दिला. प्रदोष व्रत कसे करावे आता हे उमेला समजावून भगवान शिवाने सांगितले. ते म्हणाले, त्रयोदशीस निराहार राहावे. त्या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा. सूर्यास्तानंतर म्हणजेच तिन्ही सांजेला भक्तिभावाने प्रदोष पूजेची सुरुवात करावी. त्यासाठी प्रथम भूमी शेणाने सारवून घ्यावी. मंडप उभारून रांगोळ्या काढाव्या. मंडपाला केळीचे खांब, पताका, छत, माळा बांधावे. स्वतः सफेद वस्त्र नेसावे. सफेद गंध लावावे. सुगंधित पुष्प घालावे आणि शिवलिंग स्थापन करून पूजा करावी. प्रथम आचमन्यम, प्राणायाम आदी प्रारंभी विधी करावा. अंतर्न्यास व बाह्यन्यास मातृकासह कराव्या. पिंडीच्या दक्षिण भागी विष्णूंची पूजा करावी. सव्य भागी अग्रीची पूजा करावी. वीरभद्र, गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिग्पाल व सप्तावरण पूजा करावी. यथासांग शिव ध्यान करावे. राजोपचारासहित सर्व उपचार यथाक्रम अर्पण करावेत. नंतर शिवाचे पूजन करावे. जय जय गौरीनाथा, कोटी चंद्राप्रमाणे तू शीतल आहेस, तू मलरहित आहेस, तू अचल सतचित्त आनंदपूर्ण सनातन ब्रह्म आहेस अशी स्तुती करावी व पूजा करावी. यथाक्रम समाप्त करावा. शांडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोष व्रत करायला सांगितले व उमेला ते मुलांकडून करून घेण्याबाबत उद्देश केला. उमेने मुलांसह ऋषीचा आशीर्वाद घेऊन एक चक्र नगरातच वास्तव्य केले. तेथे त्यांनी 4 मास प्रदोष व्रत केले. मुले आनंदाने शंकराची पूजा यथाशक्ती जी सामग्री मिळेल त्याने ती करू लागली. शांडिल्य ऋषींनी सांगितले होते की शिवपूजेचे तीर्थ व प्रसाद कोणाला सुद्धा देऊ नये, त्यात मोठा दोष माथी लागतो. शिवपूजेचे साहित्य व सामग्री कधी सुद्धा पळवून चोरून नेऊ नये, ते फार मोठे पाप लागते. कारण त्या तीर्थावर नैवेद्यावर फक्त देवसुरांचा अधिकार असतो. शिव हा त्यागमय आहे.
स्वतःला सारताने पूजेतील साहित्य किंवा द्रव्य कधीही घेऊ नये. दोन्ही मुलं आनंदाने शंकराची भक्ती करीत असतात. काही वर्षांनी त्यांच्या जीवनात एक घटना अशी घडली की त्यांचे दारिद्र्य नष्ट झाले. शुचिव्रत एकदा नदी किनारी फिरत फिरत असताना त्याला तेथे एक हंडा दिसला. तो हंडा त्याने बाहेर काढला. तो मोरांनी भरलेला होता. शुचिव्रताने त्यावरील झाकण काढले तर काय, सोन्याच्या नाण्यांनी तो हंडा भरलेला होता. त्याने तो हंडा घेतला व आपल्या आईला येऊन दाखवला. तेव्हा उमा म्हणाली, हा प्रदोष व्रताचाच महिमा आणि प्रभाव आहे. जो प्रदोष व्रताचे व्रत करतो त्याच्यावर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. आता आपल्याला चांगले दिवस आले आहे. जो प्रदोष व्रत करतो, प्रदोष व्रताची कथा ऐकतो, त्याला चांगले दिवस येतात आणि आनंदाचे दिवस येतात. सुख, समाधानी, शांती घरात नांदते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. शुचिव्रत अर्धी नाणी राजपुत्राला देऊ लागला, पण त्याने ते घेतले नाही आणि तो म्हणाला, दादा, या पृथ्वीतील सर्व संपत्ती आम्हा राजवंशाची असते. मला तुझ्यातले अर्धे धन घेऊन काय करायचे आहे? हे ऐकून शुचिव्रत गप्प बसला. आता दोन्ही मुलं वयात आली होती लग्न करण्यासारखी. ते दोघी एकदा वनविहारासाठी गेले होते. तेथे गंधर्व कन्या बागडत होत्या आणि हे दोघंही त्याचे सौंदर्य पाहून हरपून गेले. पण शुचिव्रत भानावर येऊन राजपुत्राला म्हणाला, अरे, परस्त्रीकडे अभिलाषाने पाहू नये. या स्त्रिया त्यांच्या सौंदर्याने आपले चित्त विचलित करतात तर स्पर्शाने आपला शक्तिपात करतात. या स्त्रिया स्वभावाने कुटील व दांभिक असतात, मोठा अनर्थ घडवून आणतात. यावर राजपुत्र म्हणाला, तुला यायचे नसेल तर तू येथेच थांब, मी जातो. त्याच्या जवळ असे म्हणून राजपुत्र गंधर्व कन्येजवळ जाऊ लागला. शुचिव्रत तेथेच थांबला. कोद्रपिन नावाचा गंधर्व राजा होता. त्याला अशुमती नावाची एक कन्या होती. पूर्वी त्याने साक्षात भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्याने शंकराला विचारले होते, शंभू, ही अशुमती कोणत्या पुरुष श्रेष्ठाची पत्नी होईल? तेव्हा शंकराने त्याला सांगितले होते, सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याला तुझी ही कन्या दे. तेव्हा पूर्वी शंकराने असे सांगितले होते की ती अशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली आणि तिने ही लांबूनच त्याला पाहिले. तो तिला इतका आवडला की चंद्राने जणू काही क्षीरसागरात स्नान करून स्वतःचे कलंक धुवून टाकले आहे. तोच धर्मगुप्ताच्या रूपाने आला होता. तो अजानुभाऊ 32 लक्षणी राजपुत्र तिच्याकडे चालत येत होता. धर्मगुप्ताला बघताक्षणी तिचे मन हरवून गेले. या राजबिड्या तरुणाला भेटण्यासाठी आपल्याला एकांत हवा असेल तर तिने ठरवले व आपल्या सख्यांना लांब जाण्यास सांगू लागली. म्हणाली, सख्यांनो, तुम्ही दुसरीकडे जाऊन सुगंधित फुले जमून आणा. नंतर आपण त्यांचे हार तयार करूया. सख्यांना काय समजायचे ते समजले व त्या हसतच तिथून निघून गेल्या. आता अशुमती एकटी होती. तिने राजपुत्राला जवळ येण्याचा इशारा केला. तिने झाडाची पाने पसरून बैठक तयार केली. राजपुत्र जवळ येऊन त्यावर बसला. अशुमती लाजत त्याच्याकडे पाहू लागली. तोही तिच्याकडे आकर्षिला गेला. ती स्वतःला सावरत म्हणाली, महाराज, तुम्ही जणू शृंगारूपी सरोवरच आहेत. राजहंसी होऊन मला हिरावेसे वाटते. आपले सुंदर वदन म्हणजे जणू तेजस्वी चंद्राचाच भास आहे. त्यात न्याहून निघण्यासाठी माझे मन आसुलेले आहे. चकोरा परीने भ्रमर रूपाने त्याकडे झोपू पाहतात. मेघाला पाहून जसे मयुराचे मन आनंदित जाते तसे काहीसे माझे मन झाले आहे. शुक्र तारा फिका पडेल तसे तुमचे तेज आहे. मी आपल्या मनाने वारिले. असे म्हणून तिने राजपुत्राच्या गळ्यात सुंदर मोत्यांची माळ घातली आणि त्याला वंदन करून म्हणाली, हे राजपुत्रा, आजपासून तू माझा व मी तुझी आहे. धर्मगुप्त म्हणाला, हे सद्गुणी सुंदर कन्ये, तुझे मन किती उदार आहे. तू मला वरलेस हे माझे भाग्यच आहे. पण मला आई वडील नाहीत. मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा. तुझ्या वडिलांना माझ्यासारखा जावई पसंत पडेल का? यावर अशुमती म्हणाली, आजपासून बरोबर 3 दिवसांनी मी याच ठिकाणी याच वेळी आपल्या वडिलांची परवानगी संमती घेऊन येईल. आणि धर्मगुप्ताने संमती घेऊन येऊन तुम्हीही त्यावेळी यावे, म्हणजे आपल्या दोघांचा विवाह होईल. धर्मगुप्ताने ते मान्य केले. तिचा निरोप घेतला. धर्मगुप्ताने शुचिव्रताला काय काय घडले ते सांगितले. 3 दिवसांनी परत काय घडणार आहे हेही सांगितले. अशुमती सख्यांसह घरी गेली आणि आपल्या पित्यास तिने वनात घडलेला वृत्तांत सांगितला. गंधर्व राजाला शंकराने सांगितलेली घटना खरी होणार आहे याची लक्षणे दिसू लागली. शांडिल्य ऋषीने सांगितलेल्या प्रदोष व्रतामुळे हे योग घडून येत आहे असे उमेला वाटू लागले. उमेला जेव्हा आपल्या पुत्रांनी हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली, शिवभक्तीचे केवढे शुभ फल आहेत. हे सर्व शिव भक्तीचेच प्रकार आहेत. जो कोणी नुसती थोडी सुद्धा शिवाची भक्ती करून घेतो तरी भगवान शिवशंकर त्याला खूप मोठे फल देते. गुरुचरणी ज्याची श्रद्धा असेल त्याला तर काहीच कमी पडत नाही. हे त्रिवार सत्य आहे. तो मृत्यूच्या भयापासून सुद्धा भगवान शिवशंकर आपले रक्षण करतो. आणि 3 दिवसांनी दोघी पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा कोद्रीवीर आपल्या परिवारासह कन्येला घेऊन तेथे आला आणि त्याला जावयाला पाहून आनंद झाला. उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलावून आणले. थाटात विवाह सोहळा संपन्न झाला.
आणि स्वर्गातील अमूल्य वस्ती गंधर्व राजाने उमेला आपल्या जावयाला दिले. भरपूर वैभव दिले. राजपुत्राजवळ आता मोठी सेना जमली. धनकोशही फार मोठा जमला. गंधर्वाने एक सेनापती राजपुत्राबरोबर दिला. मोठ्या शोभिवंत रथात बसून पती समेत अशुमती जात होती. राजपुत्राने विदर्भ राज्यावर चाल करून दुमर्शन नावाच्या शत्रूबरोबर युद्ध करून आपल्या पित्याचे राज्य परत जिंकून घेतले. दुमर्शनाला आपलेसे करून घेतले. त्यानंतर त्याने अशुमती बरोबर पुष्कळ वर्ष राज्य केले. शाडिल्य ऋषींना त्याला दक्षिणा म्हणून पुष्कळ धन दिले. अलंकार वस्त्रे दिली. सुचिव्रत आणि उमा यांना त्याने सुखात ठेवले. त्यांच्या सद्गुणामुळे प्रजा सुखात नांदत होती. रोग, संकटे, आवर्षण इत्यादी नाहीसे झाले. सगळीकडे आनंदी वातावरण होते. काही काळानंतर त्याने सुदत या आपल्या पुत्राला युवराज केले आणि तो तप करण्यासाठी वनात निघून गेला. तप करत असताना तो शिवलोकी गेला. त्याच्याबरोबर अशुमती, उमा, सुचिव्रतही शिवलोकी गेले. शंकराचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग नमस्कार केले. त्या पतित पावनाने त्या सर्वांवर कृपा केली व अक्षयपदी त्यांची स्थापना केली. हे धर्मगुप्ताचे आख्यान जे वाचतील, ऐकतील, लिहितील, कोणाला शेअर करतील त्यांचे रक्षण भगवान शिवशंकर स्वतः करतील किंवा याला अनुमोदन सुद्धा देतील. या अध्यायाला, प्रदोषव्रताच्या कथाला कोणाला सांगतील आणि शेअर करतील तर त्याचे रक्षण भगवान शिव स्वतः करेल. त्यांचे सर्व पाप नष्ट होईल. त्यांच्या सर्वत्र विजय होईल. त्यांना सुख समृद्धी प्राप्त होईल. ते कर्जामधून मुक्ती होतील. आणि प्रदोषव्रताचा महिमा फार अद्भुत आहे. हे वाचून व्रताचे ज्ञान करून घेऊन ते आचरण करतील. त्यांना दारिद्र्य व अपमृत्यू यांचे भय राहणार नाही. ज्यांच्या घरी ह्या अध्यायाचे पारायण दररोज होत असेल तर त्यांच्या पाठी राखा भगवान शिवशंकर असेल. त्यांच्या मागोमाग सतत भगवान शिवशंकराचा आशीर्वाद राहतो आणि अंती त्याला शिवपदच प्राप्त होते. कैलास लोकाची प्राप्ती होते. हा ग्रंथ आम्रवृक्ष आहे, पद्यरचना आहे. ही फळे परिपक्व आहे. कुतर्क करण्याने कावळ्यांना ती कशी आवडणार? हे ब्रह्मनंद विरूपाक्षा, तू दुष्ट कर्मातून मुक्त करतोस. वेदशास्त्रांना तुझा महिमा कळत नाही. हा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील असा हा प्रदोष व्रताच्या महिमांचे वर्णन होते. तर हे नेहमी ऐकावे. हा अध्याय, या प्रदोष व्रताची कथा ऐकल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आपल्या मुलांना चांगले दीर्घायुष्य, पतीला दीर्घायुष्य, अखंड सौभाग्यवती राहते आणि सर्व काही आपल्या मुलांना खूप आनंदी सर्व सुख संपन्न होतात. तर असा हा प्रदोष व्रताची कथा होती. तर मी ती तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण ओम नमः शिवाय, आज प्रदोष आहे तर 108 वेळा ऐकूया. तुम्ही पण माझ्या मागे या बरोबर बोला ओम नमः शिवाय हा मंत्र. ओम नमः शिवाय. पुरुष जर जप करत असेल तर ओम नमः शिवाय. महिला जर जप करते तर शिवाय नमः लावायचा. ओम शिवाय नमः. 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 ओम शिवाय नमः.
ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः.